श्रीराम मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ब्रँड न्यू परत व्लॉग मध्ये. कार्यक्रम तास व्हायलाय, ठीक आहे, काही विषय नाही. आवाजच तसा आहे माझं. आणि कालच्या व्हिडिओ मध्ये जे लिफ्टची रिॲक्शन आहे का, मोठ्याने वरडलो होतो मी. बाकीचे ऑफिसवाले पण कार्यकर्ते होते, लाचले होते सगळे, तोंडला पोच होते. ते बघा तुम्ही कालच्या व्हिडिओ मध्ये, कालचाच व्हिडिओ होतो. तर काही विषय नाही, भूक लागली होती शेट, त्याच्यामुळे म्हणलं व्हिडिओ अपलोडिंगचं काम चालू होतं. त्याला म्हणलं मग इथंच घेऊन ये, थोडंसं भात वगैरे खाऊ आणि मग नंतर पुढं 5 वाजता भूक लागली काही बाहेर मस्त काहीतरी खाऊ. ठीक आहे, बाहेरचं ऊन तुम्हाला दिसत असेल जबरदस्त मध्ये. आणि बघा इतका टेन्स काय माहित नाही मला, असतोय कसं पुरीसारखं, ठीक आहे, पुरीसारखं नाही, गोड मुलासारखा असतोय तो. आणि बाहेर आपला अमन शेठ बसलाय, जेवण करतोय. भाऊ खिडकी बंद करू शकतोस तो आता, ठीक आहे कर ना. ते काय आलंय, मी त्याला म्हणलं खिडकी चालू ठेवू. ते कसं आहे, मागचं जरा बॅकग्राऊंड जरा प्रकाश आला असता त्याच्यामुळे म्हणलं, बाकी काही नाही. आता ते फॅनचं स्पीड का कमी केलं ते व्हिडिओमध्ये, बर्र 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 नुसता फॅनच त्याचा आवाज येतो. तर ठीक आहे, अमनकडे जा. अमन, अमन तुझ्याकडे येऊ का? हे बघा, अमन पण जेवत बसला इथं. कसं आहे गडबीट? अमन कुठं जायचंय का आपल्याला? कुठं? अरे कुठं विचारतोय? बरं ठीक आहे, प्लॅन झाला तर बघू. मी आता जेवण करतो. काय केलं मी? तू मला गुरुवारी बोलला, गुरुवारीच बोलला आपल्याला बाहेर जायचं, कुठे जायचं ते माहिती नाही, बाकीचे प्लॅन कॅन्सल करून आलो. ठीक आहे ना, जाऊ ना. हे तुझं डिसिजन, आपण फेल जाऊन देणार नाही. हे 100% मी तुला हे करतो. काय म्हणतात त्याला, असं वाचताना येतो आणि त्या हिशोबाने आपण पाऊल उचलूया. बाहेर बघा किती ऊन आहे, प्रखर एकदम. आणि बाहेर झाडावर धूळ बघा ना किती बाबा. ही कॅमेऱ्यात किती दिसते माहित नाही मला, पण मॉकर धूळ आहे बाहेर. ते झाडावर तुलाही बॅकर धूळ आहे. ठीक आहे, असू दे, काय भाऊच्या आपलं जे भाऊ आहे त्याच्यातून कांदा घेतला. आपला भाऊ कसा डाएट पाळत राहतो म्हणून त्याच्या शेजारीमध्ये काही नाही काही मिळतंच. आता इथं काकडी आहेत, एक काकडी घेतो बरं का मयूर. व्लॉग जर बघत असेल तर तेवढं काकडी घेतो एक, म्हणजे कसं जरा बरं वाटेल मला. काय नाही का मान नाही तुला आणली, पण त्याच्यात थोडंसं आम्ही पण खाऊ शकतो असं तुम्हाला म्हणलं होतं मागे, त्याच्यामुळे वाटतं. तर घेऊयात आपण काकडी आणि खाऊयात आपण भात वाकडी. नाही जमलं ना, माहिती आहे, कधी कधी नाही जमत बाबा, प्रत्येक वेळेस जमू असं म्हणून काय नसतं. तर घेतलं त्या 2 गोष्टी, खाऊ आपण. तर आपल्या अमन भाऊच्या घरून आली चटणी, क्वालिटी दिसू राहिली. त्याला म्हणलं मला ते थोडी, नाही म्हणत होता. तर त्याची जर मम्मी बघत असेल तर मावशी मला काय देऊ नाही राहिला चटणी घेऊ, तेवढं फक्त तुम्ही प्लीज मला पण द्यायला लावा ना थोडी. देतोय का भाऊ? देतोय का? हो, काकडी किसून घेऊ. तुम्ही ते एस टी कधी गेलेत का? एस टी महामंडळात ते काय करतात, ते एक छोटंसं एक पातेलं किंवा कटोरं काहीतरी घेऊन येतात आणि ते काकडी शिलून देतात आणि त्याच्यावरती मीठ आणि मिरची टाकतात नाही का. तर आपण ते करायचा प्रयत्न करू. हे बघा, अर्धी सोलली मी, थोडंसं अजून तिचे थोडेसे असं तिचं काय म्हणतात त्याला, अजून काकडीचं आपण आवरण काढू. पूर्ण काकडी किसली, व्हाईट दिसत असेल. आता ह्याच्यात आपण मिरची आणि हे भरू, काय म्हणतात त्याला, मीठ भरूया. अशी स्लाइस कापली का नाही, काकली काय तोतली वळली माझी, कापली की नाही प्रॉपर एकदम. आता ह्याच्यामध्ये मीठ आणि मिरची भरू क्वालिटीमध्ये. सो दीज आर द 2 थिंग्स वी आर गोइंग टू पुट अंडर दिस cucumber and after that we'll eat it very perfectly. So please don't mind my accent, I'm trying to learning. जास्त झाली शीट आता टाक. शेवटी बनवली शीट, फायनल रिझल्ट तुम्हाला दाखवतो. फायनल रिझल्ट कसे आहेत, ऐका ना प्रॉपर, ऐका ना प्रॉपर. एक काम करू आपण ना, हरची समोर घेऊन जाऊ, हरची रिॲक्शन बघू काय तर मागत का नाही बघू बरं का आपण. मला वाटत नाही मागेल, वाटतं पण मागेल बघू. आम्हाला तर दाखवून नाही ना, आम्हाला डायरेक्ट डाव टाक. बघितलं का लगेच कुठून आणली काकडे विकडे, म्हणजे हाताने बनवली शेट, हँडमेड विषय. लगेच मागितली बरं, मी नाही देणार. मला भात खायचं आहे शेट, तर मला लागलच ना, बरोबर आहे का नाही. देऊ का? 10 रुपये दे भाई. 10 रुपये विकली जाते एस टी स्टँड वरती आणि स्वच्छ हाताने बनवलेली मी, मग तेवढे कॉस्ट आहे का नाही. देतो. अमनला पण देऊ, भाऊला आपल्या अमन दादाला देऊ आणि याला बी देऊ. एक दिलं म्हणून ते पूर्ण मागू राहिलं. मी काय खाऊ, बद्री आहे का. आता ते अमनला एक द्यावं लागेल. मला एवढं भात उरकवायचंय, एवढं भात उरकवायला लागेलच ना तेवढी काकडी. अमन लवकर रिॲक्शन बोल. काय रिॲक्शन? अरे आताच दिली होती. अरे तोंड काय जास्त आहे केवढं जपडं. अरे कुठे गेली
एवढी एवढी होती खाल्ली. तर तुला पाहिजे का काकू? अजून आहे का आपल्याला तिकडं? आहे का? आता याला त्याला 10 रुपये टाकावं लागतील. काय पाहिजे? चालेल का? पैसे विषय काय टाकणार नाही काय? मैरे बघ भाऊ तुझे काकडे घेऊन राहिलं येऊ. त्याला म्हणा तिकडून ओरिजिनल काकडे घे. त्याची चेष्टा करून राहिलं ते मायरेला म्हणतोय तिकडून त्या नगरवरून ओरिजिनल काकडे घेऊन ये. तर ओरिजिनलचा विषय असतो आपल्या तिकडे. आता खातो. मॅटर असं आहे पुण्याचा टाइम इतका फास्ट जातो ना परत मागं काय विषय मागे वेट इज दिस. अरे शटर लावलंय काय त्याला? शटर टाईप आहे काहीतरी वेगळंच आहे. जाऊ दे कपडे धुवून काढू. कपडे राहिले होते जरा कपडे धुल्यावर आपण मंदिरात जाऊ. हा चालतंय काय विषय. हा तर मंदिरात जाऊ. किती भारी केलंय बघा ना. सहज दर्शन घ्यायला आलो होतं आपलं विठ्ठल रखुमाईच्या मंदिरात. क्वालिटी सजवलंय. माहित नाही काय विषय होता. मला वाटतं भजन कीर्तनाचा कार्यक्रम असेल तर काय विषय नाही. तिथं आहे जेवायला तर जेवण करू आपण तिथं. हो जेवण वगैरे झालं. कपडे पण धुवून झालेत आपले. आणि तिथं आहे ना अखंड हरिनाम सप्ताह चालू होता. त्याचं जेवण होतं. आय थिंक सप्ताची समाप्ती होती त्याच्यामुळे ते जेवणचा विषय होता. तर तिथं केलं आपलं मस्तपैकी जेवण वगैरे. मला माहित नव्हतं. मग अचानक गेलो मी म्हणलं अरे काय विषय. नंतर बघितलं अरे असा विषय. त्यांनी बोलवलं प्रसाद घेतले म्हणलं चला जाऊ. लगेच जाऊन होते नाही का. तर आता हे बघा हे कपडे ह्यावेळेस पिळला नाही टाकले भाऊ. भांगार करून टाकते ते कपडे 3.5 क्लास. त्याच्यामुळं हातानेच पिळून घेतले आणि बादलीत दिले टाकून. तर जाऊ आपण. आणि सिंगचा कसा होता कॉन्सर्ट? जायचंय. अरे मग फॉर्म काय केला मला आज? आज थोडीच होतं. मग काय झालं? आणि काय घेऊन आला? रिक्षा तर मोठे आहे पण काय घेऊन आला? दाखव लवकर पब्लिकला दाखव चल. दाखवायचं नाही ते. का बरं? महागातले किती 100 रुपये एक का? 50 रुपये. 50 रुपये एक का? कुठून दा आपले खरं सांगा ते. तुम्ही हॉटेल मधनं काय काय आणलं आजपर्यंत? सांग ना आजपर्यंत काय काय आणलंय तुम्ही? बडीशोप अजून काहीच नाही बा. कधी जीरा आणलंय का? काय जीरा म्हणजे नाही समजलं मला. तरी लईच रॅपिंग करून दिलं रे. जिरा आणलाय का म्हणजे नाही समजलं मला. जिरा म्हणजे काय? अरे जिरे जिरे कशाला आणले? जिरे कोण आणतं भाई हॉटेल मधून? जिरे काय खरं की काय? अरे पण हे आणले कशाला? खायला. तोंड आलंय मला म्हणून. मी पण घाला. कसं आहे ठीक आहे. बडीशोपचाच भाव दिसतोय. अरे जिरा आहे ती. काय की की लाया हे दोघं पंजाबी आहेत आमचे. दोघं भाऊ पंजाबी आहेत. बॉम्बर्स कॉर्नर तो बॉम्ब कसलं घालता का मग वेळ? अरे मला का कुठलं वाटतंय? मॅक्स वरनं. हा वाटलंच मला मॅक्सचा विषय दिसतोय हा. अरे ट्रक कलर आहे म्हणून ऑप्शन लगे पण जान देऊ लेना बॅन ट्रक कलर की ये मस्त आहे. कोणता कलर ट्रकवा कलर. व्हॉट डज इट मीन ट्रकवा कलर? ट्रकवा कलर म्हणजे हे लगेच मला भाऊ आहे. मला अरे ही धुतलेली नाही. 2 वर्षापासून ती धुतलेली मला नाही. लई घाण आहे भाई. लय घाण आहे तो. ए आम्ही 1.5 वर्षापासून आज टाकली त्यांनी बेडशीट आज हा 3 वर्षानंतर. ट्रकवा कलर आहे का आपण? मैंने तो अच्छा लगा है, मैंने ठीक लगी. एक भी लगा है कितने? कळते का तुम्हाला भाषा? मला तर काही कळा ना. थोडी कळते. 200 रुपये दा. आणि सिंगचा कधी कॉन्सर्ट? इथे 600 रुपये 3. ये वाला 600 रुपये दा. इक्क 600 रुपये दा. ए बाबा मॅक्स पण महागच आहे ना. अरे किती मॅक्स थोडी स्वस्त आहे. हे काय? बकवास कलर आहे. ए चांगलं आहे रे. चांगलं आहे. ठीक आहे. ओव्हर साईज आहे का? पर्सनली नव्हता हा टी शर्ट आवडला मला. हा कलर घ्यायचा होता. हा कलर कसा आहे? नाही हा टी शर्ट चांगला आहे. हा मला तो आवडला म्हणून घेतले. ओव्हर साईज. मी एकदा 3 टी शर्ट घेत होतो मॅक्सचे. मला मायरन डायरेक्ट शिवाय घातले ठेवायला लावले. म्हणजे जिरा राईस घेतलं त्याकडून आधी. त्याला म्हणलं असेल की जिरा राईस वर जिरा टाकून खाता की extra. पण मस्त वाटतंय राव. म्हणजे हॉटेल मधून त्यांनी जिरा घेऊन आले. रॉ जिरा बेटा, हे घरचा नुसका आहे की नुसका नाही, काय विषय नाही. काय विषय नवरीच. मराठी ट्रान्सलेट कर. नुसका काय बोलतात त्याला? नुसका म्हणजे एक घरगुती उपाय. उपाय. राईट घरगुती उपाय. गुड मराठी यार. नगर करा असून तुला चांगली मराठी येते. ठीक आहे लेट्स नॉट मराठी बाबा मी येडा बिडा झाला का? नगरच्या लोकांना चांगली मराठी येत नाही म्हणून बोलून. ओके ठीक आहे.
मला वाटलं हे गेलं होतं यो हा नाही सिंग ला गेलो होता असं वाटलं मला. तू अरे ब्लॉग मध्ये भाई, सांगितलं काय तसं अरे भाई जार अरे, मध्ये अरे, तसं नाही. थांब थांब बंदच ठेव बंद ठेव बाई, ऐक माझं 2 मिनिटं. थोडी पण झलक दिसली स्क्रीनशॉट काढला ना विषय होऊन जाईल माझं. ते नाही नंगा पुंगा झालाय तो पूर्ण. इथं जारचं पाणी घेतलं तर नाही राव, जार त्याच्यात पाणी नाही. ठीक आहे माय बॅड. तर जाऊ द्या आजसाठी ठेवूयात आपण इथपर्यंत आपलं 4 vlog. दिवसापासून 4 वरती ठेवलेलं आहे ते खाली घेऊन जा. तो मालक आपल्याला तसंही काढणार आहे बेंचवर असं काढ. मग कधी जाणार तू आणि सिंगची व्लॉग सॉरी व्लॉगला म्हणतो कॉन्सर्टला कधी जाणार आहे? अरे यार ते जायचंय तर पैसे नाहीच आहेत. 2300 रुपये तिकीट आहे. 2300 रुपये तिकीट आहे. भाऊ सारे पैसे नाही माझ्याकडे 3-3 हजार रुपये कॉन्सर्ट साठी टाकायला. लई फॅन आहे मी करमामधला काही नाही लय करमामधला fan. आता त्याला आहे. पण हनी सिंग चपलूट दूध किंग आहे का रे? द रिअल इरा जे होतं भाई ते हनी सिंगचं हनी सिंगचं होतं. हनी सिंग जाऊ दे असू दे असं टीव्हीतलं. सुनो मेरे वीरो आज मेरी कहानी मैं सोफियो का राजा नशेच मेरी राणी राणी बाणी मीणी पोंदी. भाऊचं नवीन शर्ट आहे पण हे काढलं नाही. हे बघा ते कस काय राहिलं स्टोर आले कुठे माहित नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर बाहेर जाताना ते टॅव टॅव करतं मशीन नाही का ओरडतं बरोबर ना. ते केलं पण नाही तसं भाऊनी बिल भरलं याचं काय विषय येऊ. आता हे तुला काढाल तिकडेच जावं लागेल नाही तर ना ते शर्ट फाटून जाईल. आमन शर्ट फाटून जाईल तुला तिकडे जावं लागेल काढायला. नाही निघणार कसं काय निघेल. त्यांच्याकडे एक छोटस काउंटरला असं चालते आणि काढत लगेच. मुश्किल आहे रे भाई नाही निघणार. नाही काढू शकत आता शर्ट पाठवतो ए बाबा. हो ना? एकदम नको म्हणत. नुसतं तिकडेच जावं लागेल नाहीतर इथलं मॅक्स मधून काढून आणावं लागेल. तुझ्याकडे बिल आहे ना संपलं. मी तर बोलते तू एक्स्ट्रा घेऊन गेलो मग काय करतो. आपण पैसे दिलेत ना तू बिल दिलंय ना. ते आहे म्हणून. बारकोड आहे ना त्याच्यावर बरोबर आहे का नाही. तर ठीक आहे काय